यात्रा म्हटलं की अख्खं घर पाहुण्यांनी गजबजून जातं. नमस्कार, मी तेजा आणि मी आले आमच्या गावच्या यात्रेला. सकाळी सकाळी या चंगूमंगूंचं काय चाललंय बघावं म्हटलं तर या म्हशी बघत होत्या. दुसऱ्या दिदीची मुलगी खूप दिवसांनी भेटली म्हणून मी तिचेच लाड करते हे बघून बबडीला तर खूप राग येत होता. मग दोघींमध्ये छान मैत्री करून दिली. बहिणींची लेकरं आल्यापासून तर टीव्हीला नुसतं हेच बघावं लागते. तर आज आमच्या यात्रेचा पहिला दिवस म्हणजे बोनी. या दिवशी घरोघरी नॉनव्हेजचा कार्यक्रम असतो, त्यामुळे सकाळपासून सगळे त्यातच गुंतलेले. जमाना किती पण बदलू द्या, पण खरी चव ही चुलीवरच्या जेवणालाच येते, जे केवळ गावाकडेच मिळतं. यात्रेचं जेवण चुलीवरच बनवायचा असा मम्मीचा अट्टहास होता. इकडे मटण बनून तयार होतं, जे की मी आता खात नाही, तो विषय वेगळा आहे. त्यामुळे मग इकडे आमच्यासाठी भजी, पुरणपोळी असा मेनू होता. इकडे सगळं बनून तयार होतं आणि हळूहळू पाहुणे पण जमू लागले होते. अख्खा दिवस कंटिन्यू पाहुणे येतच होते, ज्यातल्या निम्म्यांना मी ओळखत होते तर काहींना मी कधी बघितलं पण नव्हतं. त्यामुळे मला कोण बोललं की नक्की काय बोलावं हेच कळायचं नाही. कार्यक्रमात असं कुणाकुणासोबत झालंय कमेंटमध्ये नक्की सांगा.